या जगाच्या पाठीवर कुठलीच आई अशी नसेल ज्या आईला वाटत असेल की माझं लेकरू वाया जावं. वाटतं का कुठल्या आईला? ए महिला मंडळ, वाटतं? कुठल्या आईला वाटतं आपल्या लेकरानं चोरी करावी? वाटतं? कुठल्या आईला वाटतं आपल्या लेकरानं दारू प्यावी? वाटतं? नाही वाटत महाराज. आईला कधीच वाटत नाही आपलं लेकरू वाया जावं. आईला कधीच वाटत नाही आपल्या लेकराचं वाईट व्हावं. अरे जी लेकराविषयी कायम सातत्यानं चांगलं चिंते तिचं नाव आई आहे. ती आई आहे महाराज. लेकराचं हित काय असतं ऐका. एक गर्भवती स्त्री होती. हृदयाचे कान करा थोडा. एक गर्भवती स्त्री होती. अगदी प्रसूतीचा काळ जवळ आलेला होता. तिचा नवरा 15 दिवस घरातनं बाहेर असायचा. एक दिवस झालं असं महाराज, सकाळच्या प्रहरी ती स्त्री त्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली. पाणी आणण्यासाठी गेलेली ती स्त्री तिनं कळशी भरली. कळशी भरल्यानंतर ती कळशी तिनं आपल्या कडेवर घेतली. ती गर्भवती असणारी स्त्री ती कळशी घेऊन परत घराला आली. पण झालं असं, तो प्रसूतीचा काळ जवळ आला. तिला यातना होऊ लागल्या, तिला वेदना होऊ लागल्या. वेदना एवढ्या तीव्र होत्या की तिनं अंगणातच ती कळशी टाकली आणि आपल्या घरात असणाऱ्या लहान नंदेला तिनं हाक मारली. ननंद म्हणजे कोण? नवऱ्याची बहीण. मग तिला हाक मारली. अहो ऐकता का म्हटल्याबरोबर ती बाहेर आली. महाराज विचारलं, वहिनी काय होतंय तुम्हाला? काय होतंय तुम्हाला? आणि असं म्हटल्यानंतर महाराज तिनं सांगावं, मला खूप वेदना होत आहेत, खूप त्रास होतोय, कुणाला तरी घेऊन यावं. माझ्या प्रसूतीचा काळ जवळ आलाय. सोड सोड नका. माझ्या प्रसूतीचा काळ जवळ आलाय, कुणाला तरी घेऊन या, कुणाला तरी घेऊन या. आणि असं म्हटल्यानंतर महाराज त्या लहान नंदेनं इकडं तिकडं शोधलं. दुपारची वेळ होती, बाहेर कुणीच नव्हतं. बिचारीने एवढं शोधलं, कुणीच गावलं नाही. शेवटी एका झाडाच्या खाली आली. झाडाच्या खाली आल्यानंतर त्या ठिकाणी एक साधू महाराज होते. साधू महाराज, ते साधू महाराज तपश्चर्येला बसलेले. ही ननंद त्या साधू महाराजांच्या जवळ गेली आणि साधू महाराजांना म्हणली, महाराज म्हणे माझ्या वहिनीला खूप वेदना होत आहेत, खूप वेदना होत आहेत. प्रसूतीचा काळ तिचा जवळ आलाय, तिला खूप वेदना होत आहेत. काहीतरी करा, तुम्ही साधू महाराज आहे. अंतर्मनानं साधूनं सगळं काही जाणलं आणि जाणल्यानंतर त्या समोरच्या नंदेला सांगितलं, म्हणे हा अंगारा मी तुझ्या जवळ देतो. हा अंगारा वहिनीच्या डोक्याला लावला की थोड्या काळा कमी होतील. पण ऐक, तुझ्या वहिनीला माझा एक निरोप दे. म्हणे काय निरोप आहे तुमचा? लक्ष देऊ नये का बरं, दृष्टांत खूप गोड आहे. म्हणे तुझ्या वहिनीला माझा एक निरोप दे. म्हणे काय निरोप द्यायचे? समोरच्या साधू महाराजांनी सांगितलं, तुझ्या वहिनीला निरोप दे की तिनं जर तिच्या मुलाला आत्ता जन्माला घातलं तर या जगाच्या पाठीवरचं सगळ्यात दरिद्री मूल म्हणून तिचं मूल जन्माला येईल. सगळ्यात दरिद्री पोरग जन्माला येईल तिच्या पोटी. मग म्हणे काय करायचं? म्हणे आत्ता जर जन्माला घातलं तर सगळ्यात दरिद्री मूल जन्माला येईल. पण तेच तिनं एक प्रहर त्या मुलाची प्रसूती थांबवून ठेवली आणि एका प्रहरानंतर जर तिनं मुलाला प्रसूत केलं ना तर या जगाच्या पाठीवरचं सगळ्यात बुद्धिमान लेकरू म्हणून तिच्या उदराला जन्माला येईल. सगळ्यात बुद्धिमान. असं म्हणल्यानंतर महाराज ती ननंद धावत पळत घरी आली. घरी आल्यानंतर कपाळाला अंगारा लावला. सांगितलं साधू महाराजांनी अंगारा दिलाय. मग म्हणे साधू महाराजांनी काय सांगितलं? साधू महाराजांनी सांगितलंय म्हणे आता जर मूल जन्माला आलं तर या जगाच्या पाठीवरचं सगळ्यात दरिद्री मूल जन्माला येईल आणि एका प्रहरानंतर जर मूल जन्माला आलं तर या जगाच्या पाठीवरचं सगळ्यात बुद्धिमानी मूल जन्माला येईल. मग कुठल्या आईला वाटेल आपलं पोरग दरिद्री जन्माला यावं? पण दरिद्री मूल जन्माला न येण्यासाठी किती वेळ प्रसूती थांबवायचे? बोलत चला. किती प्रहर? एक प्रहर. मग एक प्रहर म्हणजे किती तास? समोर बसलेली मंडळी, एक प्रहर म्हणजे किती तास? 3 तास. प्रसूती किती वेळा थांबवायचे? 3 तास. जिथं हिला 1 मिनिट काळा सहन होत नाही तिथे प्रसूती किती वेळ थांबवायचे? बोलत चला 3 तास. मग 3 तास प्रसूती थांबवण्यासाठी म्हणे काय करावं लागेल? महाराज ऐका, त्या आईचं आपल्या लेकरावर असणारं प्रेम, त्या आईचं त्या आपल्या लेकराचं असणारं हित, त्या हिताच्या बदल्यात त्या आईनं काय करावं? स्वतःच्या डोक्यावर उभं राहून शीर्षासन करावं. वर पाय खाली डोकं, वर पाय खाली डोकं करून किती तास उभं राहावं? 3 तास. कशासाठी हो? कशासाठी? आपलं पोरग दरिद्री नाही तर बुद्धिमानी म्हणून जन्माला यावं. लेकुराचे वाहे माऊलीचे 3 तास आई ती डोक्यावर उभं राहिली. 3ऱ्या तासानंतर ती आई खाली उतरली. 3 तासानंतर ती आई प्रसूत झाली. आणि सांगायची गोष्ट अशी, जे लेकरू तिच्या उदरातनं जन्माला आलं ना, या जगाच्या पाठीवरचं सगळ्यात बुद्धिमानी लेकरू जन्माला आलं आणि त्या लेकराचं नाव ज्याला तुम्ही आम्ही चतुर बिरबल म्हणता, तो चतुर बिरबल नावाचं लेकरू तिच्या उदराला जन्माला आला. लेकुराचे
वाहे माऊलीचे. महाराज, आईच्या हृदयात लेकराचं हित एवढं असतं, प्रसंगी आई स्वतःच्या जीवावर उदार होते, पण आपल्या लेकराचा विचार करते, तिला आई म्हणावं अभंग